Though over 52 crore has been spent on building the new Tuye hospital, it remains unfunctional. Alleged Aap Mandre leader and Tuye Hospital Kriti Samiti spokesperson Advocate Prasad Shahapurkar, highlighting that monthly electricity bill of rupees 3.4 lakhs are being paid despite zero public services. He demanded the immediate launch of 100-bedded hospital for the public. ताचे स्वप्न आशिल्ले आणि त्यावेळेचे बीजेपीचे सरकार जे अस्तित्वात आशिल्ले आणि आयजूय तांचेच सरकार आसा त्यांचे स्वप्न अशें आशिल्ले की तांकां एक त्या जाग्याचेर एक बरी कम्युनिटी एक आरोग्याची सेवा सुरू करप. ही आरोग्याची सेवा सुरू करता आसतना सुद्धा अशा प्रकारचे विचार आणि अशा प्रकारची संकल्पना मांडिल्ली की जे 100 बेडेड हॉस्पिटल आसतले ते जीएमसीक लिंक आसतले आणि जीएमसी लिंक 100 बेडेड हॉस्पिटल अशा पद्धतीची ती संकल्पना आशिल्ली. आज ती संकल्पना पुराय जाता म्हणसर कितलीशीच वर्सां गेली, अजून ते पूर्ण जायना. 28 जुलै 2024 गाव तालुक्यातले लोक एकठांय येवन हाजे संदर्भात आवाज उठयलो. वर्सभर ही चळवळ चालू आसा, सगळ्यांक निवेदनां भेटय, सगळ्यांची गाठी भेटी घेवप चालू आसा, पूण अजून त्या हॉस्पिटलाचे उद्घाटन जावं ताचे पूर्णत्वाक अजून येयना. अत्यंत धिम्या गतीन काम चालू आसा. अशा वेळाचेर लायटीचे बिल मात सुरू जाले. हे लायटीचे बिल भरता आसतना 3,40,000 ही सादी रक्कम, धाकटी रक्कम न्ही. सो ह्या गजालीचेर आमी सगळ्यांनी लक्ष दिवंक जाय. दुसरी गजाल, आमच्या सगळ्या पेडणेकर भावांनी हांगा येवन एकठांय येवन ही चळवळी जी उबारला त्या चळवळीचो आनी एक प्रयत्न असो आसतलो की हांगा जवळ जवळ 1,000 रोजगार उपलब्ध जावपाची शक्यता. दुसऱ्या फेसींतल्या हॉस्पिटलाच्या कामाक सुरवात जाली, बिल्डिंगेच्या कामाक सुरवात जाली आणि 40-50 कोटी म्हणपी ते हॉस्पिटल आयज 80 कोटीच्या घरान गेला. हॉस्पिटलांतली बिल्डिंग सुरू आसा, पुराय जाल्ली आसा. तातूंतलें काम अत्यंत धिम्या गतीन चल्लां आणि हे हॉस्पिटल एक बरें हॉस्पिटल आसचें हाजे खातीर ताका सगळ्यो सुविधा दिल्यात. तातूंतली एक सुविधा म्हळ्यार 33 kVचें एक स्पेशल सबस्टेशन ताचे खातीर उबारला. हालींच ताका एक कांय म्हयन्या पयलीं ताका सँक्शन इलेक्ट्रिसिटी हे जाला, सँक्शन लोड जाला आणि तातूंतल्यान अजबाची गजाल आणि सगळ्यांनी दखल घेवपा सारकी गजाल म्हळ्यार तातूंतल्यान 3,40,000 बिल सध्या पे करचे पडटा, लायटीचे बिल पे करचे पडटा. पूण आमकां इमारत पूर्ण जाला, ती इमारतीचो उपयोग पब्लिका खातीर जावंक लागला हाजो आमकां विचार करचो पडटा. सो जे काम बेगिनात बेगीन जावन लोकां खातीर ती सेवा उपलब्ध जावंक जाय आशिल्ली, ती सेवा आज मेरेन जावंक ना. पूण लायटीच्या बिलाचो मात्र खर्च किंवा जे बिल पळयतकच सर्वसामान्य मनशाक आश्चर्याचो धक्को बसता की 3,40,000 दिवचे पडटा. दॅट इज एज पर द रुल्स, एज पर द कितें तांचे अप्रूव आसा. तो एकदा लायटीचे हे सँक्शन जाले ते सँक्शन लोड म्हणून आसता, ताजे खातीर तो दिवचो बिल भरचेच पडटा. ताजे बद्दल प्रश्न ना. हांगा प्रश्न उप्रासता तो म्हळ्यार 3,40,000 बिल आमचे सुरू जाला तरी सुद्धा बेगिनात बेगीन ती बिल्डिंग लोकांच्या सेवे खातीर किंवा ते हॉस्पिटल लोकांच्या सेवे खातीर उपलब्ध जातले काय. सो ह्या सगळ्या सोयी खातीर सुविधा जे उपलब्ध जातले ताचे खातीर जो कर्मचारी वर्ग लागतलो, बाकीचे सेवे खातीर जे लोक लागतले, कामगार लागतले किंवा जे एम्प्लॉईज लागतले, तांकां सुद्धा त्या एम्प्लॉईजा खातीर सुद्धा एक बरी संद उपलब्ध आसा की फकत पेडणे तालुक्यातल्या लोकांक ही संद उपलब्ध जावंक जाय. आणि ती जर रोजगाराची संधी उपलब्ध जर जावंक जाय बेगिनात बेगीन जाल्यार ते हॉस्पिटल पूर्ण स्वरूपातले तयार जावन लोकां खातीर उपलब्ध जावंक जाय. ह्या सगळ्या गजालीचो विचार करता आसतना आमकां सगळ्यांक एकठांय येवन ही चळवळ फुडें व्हरपाची गरज आसा.